आणि हलका शफल झालं होतं बट हा येतोय डॉट. सुजलचा खेळ त्यातला त्यात सर्व हा जो संघ ज्या प्रकारे खेळला आतापर्यंत सह्याद्री वॉरियर्स दोन सामने बॅक टू बॅक जिंकलेत बट इथे हा फटका लाजवाब. समोर दोन बॅक टू बॅक सामने जिंकणारा संघ जरूर आहे पण त्या संघाचा समोर आम्ही चांगला खेळ दाखवू शकतो या इंटेन्शनने सध्या सगळीला सुरुवात केली गणेश सुतार यांनी. दोन चौकार त्यांचा बॅटमधनं आले. बॅक टू बॅक रिव्हर्स मध्ये अशा प्रकारे फटके आणखीन एक चांगला फटका यावेळेस ऑन साइडला येतो हा चौकार. गणेश सुतार सध्या सगळीला आपल्या टीमला समोरून लीड करतात तर फर्स्ट ओव्हर मध्ये 3 चौकार त्यांचा बॅटमधून आले. टीम टोटल 12 वरती आहे आणि अजूनही जर आपण पाहिलं 13 वरती माफी असतो एक वाईट देखील ओव्हर मध्ये आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती आणि अजूनही काही चेंडू लागले त्या ओव्हर मध्ये. नेक्स्ट बॉल आणि आता रिव्हर्स स्वीप चौथा चौकार आला या ओव्हर मधला आणि सुतार अगदी घरनं सेट होऊन आले. ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली आहे पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आल्या 17 आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सध्या सगळीला मेंटर अनिकेत दिसत नाहीये त्याचाच प्रभाव कदाचित या पहिल्या षटकामध्ये जाणवला आहे का. आहे आहे सध्या सगळीला जेव्हा संघ चांगला करतो तेव्हा अनिकेत म्हटला असतो आणि इथे हा बॉल चांगला टाकलाय. अक्षय कदम पहिल्याच बॉल वरती सफलता यष्टांचा वेध घेतलाय. या संपूर्ण स्पर्धेमधला सर्वात महागडा खेळाडू 36,000 बेस पॉइंट वरती परचेस केलं होतं अक्षय कदमला ऑक्शन मध्ये. मनीष डेभे यांनी जे पुरस्कर्ते आहेत सह्याद्री वॉरियर्सचे आणि आता बॅटर दाखल झालाय इस्तियाक जो चॉईस प्लेअर आहे चेतक वॉरियर्सचा. इस्तियाक आलाय. समोर देखील एक चांगलाच खेळाडू आहे अक्षय कदम. कदमचा बॉल हलक्या हाताने खेळला बॅटर येतोय डॉट. डॉट बॉल जर येतील तर प्रेशर क्रिएट होणार आणि प्रेशर जर क्रिएट होईल तर विकेट येण्याची शक्यताही वाढणार आहे. समोरच्या दिशेने फटका आणि केनिंग डॉट बॉल. अनबीटन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आहे सह्याद्री वॉरियर्स आणि आजची रात्र अनबीटन ते समाप्त करतील का. रिव्हर्स स्वीप इस्तियाक बॅट मधनं येतोय लाजवाब फटका 4. आता समोर अक्षय पण इस्तियाक देखील कुठेच कमी नाहीये ज्या प्रकारे हा खेळाडू आहे. आता ड्राईव्ह समोरच्या दिशेने 4 आणि 4 रन्सचा साग्याने स्कोर कार्ड 25 धावा धावफलकावरती आहेत.
नेक्स्ट बॉल. आता रिव्हर्स स्वीप. आता प्रेक्षकांच्या जीवाला थोडा धोका झाला म्हणून थोडं मागे उभं राहा. प्रेक्षकांना तुम्ही देखील काळजी घ्या. क्लायमेट थोडा थंड, हलका फटका जरी बसला त्रास होऊ शकतो. सो त्यामुळे थोडं मागेच उभं राहा. सध्याच्या घडीला सुतार फायर आहेत आणि हा बॉल दरम्यान चांगला आला कारण या ओव्हरमध्ये अजूनही बॉल बाकी आहेत. इथे 2 चेंडू इथे विकेट आली तर 101 रुपयाचा आहेर टाकण्यात येईल. पण इथे सध्याच्या घडीला सुतार आपल्या संघाला एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन चालले. आणि आज गणेश सुतारला थांबवणं हे फार अवघड वाटतंय. ज्या प्रकारे ते बॅटिंग करतायत आतापर्यंत त्यांचा बॅट मधला 7 चौकार आले. तो वा पॅनवरती बॉल, दिशा खराब, अतिरिक्त रन. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 2 सामने जिंकून हा 3रा सामना खेळत आहे वॉरियर्स, सह्याद्री वॉरियर्स. आणि चेतक वॉरियर्सने देखील आय थिंक याआधी एक सामना खेळलाय आणि तो एक सामन्याचा रिझल्ट काय होता. पहिला सामना त्यांनी गमावला. स्कोर कार्ड 3 ओव्हरचा अखेरचा 43 धावा फलकावरती आहेत. माझा उल्लेख मी करत होतो की एका बाजूने एक असा संघ आहे ज्या टीमने 2 सामने ना अशा प्रकारे जिंकलेत की अपोनंट टीमच्या मनामध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या नावाची दहशत सोडली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 115 धावा बनवला, दुसऱ्या सामन्यामध्ये 75 धावा सहजरित्या डिफेंड केला आणि आता 3ऱ्या सामन्यामध्ये खेळतात. पण समोर देखील एक असा संघ खेळतो जिथे गणेश सुतार आपल्या टीमसाठी खंबीरपणे उभे आहेत. आता 12 बॉलचा खेळ राखला, 43 झालेले आहेत. पण मी म्हणे आता 12 बॉलवरती आणखीन इथे 25 ते 30 जरी येतात, 70 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जर बनवल्या जातात तर ही लढत चांगली होऊ शकते. कारण गोलंदाज चांगले आहेत चेतक वॉरियर्सकडे आणि हा सामना त्यांना जिंकणंही महत्वाचं आहे. कारण पहिला सामना गमावला होता आणि त्याचमुळे कुठेतरी आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे मॅच जिंकणं गरजेचं आहे. पायांवरती बॉल, फ्लिकचा फटका, इस्तियाक चा बॅट मधनं येतो हा चौकार आणि 4चा मदतीनं आता स्कोर कार्ड 47 धावा फलकावरती आहेत. आणि आता स्क्वेअर ड्राइव्ह, हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा पलीकडे आणखीन एक चौकार. टीम टोटल आता 51 धावा फलकावरती. 70ची चर्चा सुरू होती. आता रिव्हर्स स्वीप खेळायचा होता बट बॅटने बॉलचं कॉन्टॅक्ट फारसं चांगलं तिथं आलं नाहीये आणि त्याचमुळे दरम्यान जर आपण विचार केला तर मिळेल सिंगल. सुतार चांगले खेळलं, दुसऱ्या बाजूने इस्तियाक चांगला खेळला, पार्टनरशिप फार चांगली लागली. आणि आज दिवस जर आपण पाहिला, व्हाईट बॉलचा इशारा आला. आजचा दिवस जर आपण पाहिला तर रिव्हर्स स्वीपचा डे ही घोषित आपण करू शकतो जितके रिव्हर्स फटके लागलेत. मला असं वाटतं की प्रत्येक ओव्हर मागे 3 ते 4 रिव्हर्स फटके आहेत. आता स्वीपचा फटका. आज गणेश सुतार यांचा टप्प्यामध्ये जो बॉल पडला तिथे कार्यक्रम गेलाय. आणखीन एक चौकार आणि इंडिव्हिज्युअली गणेश सुतार खेळतात 28 वरती आणि इथेही 4 मिळतील. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर ज्या प्रकारे खेळ चाललाय, ज्या प्रकारे रन्स येत आहेत, या परिस्थितीमध्ये 70+ जर बनवला टीम चेतक वॉरियर्स तर नो डाऊट एक इंटरेस्टिंग मॅच आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आणि इथे आली आहे विकेट, गणेश सुतार यांची विकेट आली आहे. सफलता मिळेल, झटका लागला दुसरा चेतक वॉरियर्सला आणि खेळही समाप्त झालेला आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. टोटल रन 61, 61 धावा धावफलकावरती आणि 1 ओव्हरचा खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. यानंतर होणारा सामना टीम वीरू 11 कोळीयाळी आणि त्यांचा विपक्षामध्ये 7 स्टार नाकिंदा ही बॅटल यानंतर आहे. गोलंदाज तयार होतोय या ओव्हर साठी. विकास वरती विश्वास दाखवण्यात आला. 4 ओव्हर मध्ये 61 आहेत आणि अजूनही 6 चेंडू बाकी. इस्तियाक सारखा चांगला बॅटर दिला आहे. नो बॉल पडलाय, बॉलही गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर आणि 5 ने सुरुवात या ओव्हरची आणि स्कोर कार्ड आता 66.
66. बघा पहिले 2 सामने टीम सह्याद्री वॉरियर्सने डिफेंड करत असताना जिंकले, चेस करत असताना अजून जिंकल्या नाही. आणि आजच्या रात्रीमध्ये चेस करत असताना मला असं वाटतंय की जो मागील सामना राहिला त्या व्यतिरिक्त मोस्ट ऑफ सामने प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकले. त्याचमुळे या क्षणाला याच्या रन्स बनवल्या जात आहेत. या चेस होणं सोपं राहणार नाहीये. आता बॅट तर चालवली आहे पण दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. 67 ऑन द बोर्ड. आता इथे घडलं काय, बॅटर बीट, विकेट किपर देखील बीट आणि बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 धावा मिळतील. 22 च्या 4 धावा येतात आणि स्कोर कार्ड 71 ऑन द बोर्ड. 71 धावा. आता रिव्हर्स स्वीपर फिल्डर आहेत, येतोय डॉट. बट एक असा आकडा उभा गेला फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम चेतक वॉरियर्सने, ज्या आकड्यावरती लढतही चांगली होऊ शकते, ज्या आकड्यावरती दुसऱ्या सत्रामध्ये सह्याद्री वॉरियर्स वरती प्रेशरही क्रिएट केला जाऊ शकतो. पण हा फटका जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. इथेही मिळतील या 4 धाबा मिळतील आणि 4च्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 75 ऑन द बोर्ड. इस्तियाक खरं तर रेग्युलर जे आपलं क्रिकेट आहे तेही चांगलंच खेळतो, त्यातलं त्यात अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील इम्प्रेस त्याने केलंय. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बागेत. इथेही 4 आणि स्कोर कार्ड 79 वरती. आणि अजून एक बॉल बाकी आहे. मेंटॉरला जास्त घाई असावी कदाचित. अनिकेत सध्या सगळीला डावपेच तिथे आखतायत. टीम जशी बाहेर येईल ते डावपेच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते नक्कीच करतील. पण आता गाडी अडकली आहे कारण 79 झालेला आहे. शेवटचा बॉल विकेट. पहिलं सत्र समाप्त. 80 धावांचं एक चांगलं टोटल सेट केलं चेतक वॉरियर्सने अगेन्स्ट टीम सह्याद्री वॉरियर्स. टॉस आपण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन वीरू 11 कोलियाळी आणि दुसऱ्या बाजूने टीम 7 स्टार नाकिंदा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचा आपण टॉस बॉक्स मध्ये. आणि हा टॉस करण्याकरिता आम्ही विनंती करतो विजय साळवी साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. मी त्यांना विनंती करतो साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. आपल्या शुभेच्छा आम्ही पुढील टॉस करणार आहोत. चालू होत आपल्या हा 1 मिनिट.
70+ जर बनतील तर ते सोपे राहणार नाहीये. कारण आतापर्यंत 2 सामने डिफेंड करत असताना जिंकली टीम सह्याद्री वॉरियर्स ना चेज करायचं आणि चेज हे कोणत्याही संघासाठी अवघड आहे आणि त्यातलं तर 16 रन बरोबर करायचं असेल तर ते काही सोपं काम नाहीये. पहिलाच बॉल फुल टॉस पडलाय आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे 4 ने सुरुवाती ओव्हरचे असे भरपूर सारे फटके हवेत. चौकार येतो टीम टोटल आता जाऊन पोहोचली 18 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक इंटरेस्टिंग मॅच या आधीच्या सामन्यामध्ये भूतून भविष्य घडणारी ती घटना आपण पाहिली. एक बॉलवरती 9 धावा बनला. नो बॉलचा इशारा. डॉट बॉल नो बॉल माफी असू दे एक्स्ट्रा रन येतो म्हणून आणि स्कोर कार्ड 19. आता परत एकदा झाडू शॉट आणि खरं तर ज्या प्रकारे आज रिव्हर्स स्वीप असतील झाडू शॉट असतील एकूण एक फटके पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल परत एकदा तसाच प्रकारे फटका. क्या बात आहे. आणखीन एक तशाच प्रकारे फटका आलाय. स्कोर कार्ड आता 27 ऑन द बोर्ड. आता सह्याद्री वॉरियर्स देखील वेगाने निघालेत 80 धावेच्या दिशेने. आता रिव्हर्स स्वीप क्या बात है. बट घडलं काय तिथे काही चर्चा. विकेट किपर करतोय खरा बट स्टँडिंग पोझिशन वरनच हा फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने. चौकार येतोय इस्तियाक आता अडचणीमध्ये कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चौकार माफी सुद्धा. आणि आता झालं काय. मध्ये जिंकण्यासाठी आणखीन करायचं 44. आता रिक्वायर्ड षटक समाप्त. 18 मध्ये 44 करायचं आणि जो तुम्ही एक्स्ट्रा खेळाडू पाठवता त्यांचं काम फक्त नावं सांगणं नाहीये. स्कोर कार्ड चेक करणं आगे भरपूर साऱ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं आगे. 18 चेंडू लागले आणि 18 मध्ये 44 आणखीन करायचं. बट जो स्टार्ट हवा होता ना 80 धावेच्या चेज मध्ये तो स्टार्ट मिळाला टीम सह्याद्री वॉरियर्सला. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा. अठरा मध्ये 44 धावा आणखीन करायचं. पहिलाच बॉल पंच केला. पंच केला बॉल देखील फेल झाला तिथे. सर नो बॉल आहे का. ओके फक्त नो बॉलची एक्स्ट्रा. आता रिव्हर्स स्वीप आणि बॉल थेट गेला. आता बाउंड्री लाईनचा बाहेर मिळतील या 4. सध्याच्या घडीला तर अनबीटन आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टीम वॉरियर्स आणि त्यांचा हा प्रयत्न की जी पहिली रात्र आहे ती आपल्याला अनबीटनच समाप्त करायची आहे आणि त्याचमुळे अगदी सुजल जिम्मेदारी घेऊन खेळतोय. नो बॉल और या देखील 5 आणि स्कोर कार्ड या 5च्या साहाय्याने टीम टोटल 46 ऑन द बोर्ड. 46 धावा दाखल गावावरती म्हणजे 34 धावा. 34 धावांची आणखीन आवश्यकता आहे. आता हा बॉल सोडून दिला बॅटरने. दिशा इथे खराब आहे. अतिरिक्त रनही मिळेल आणि कार्य आता सोपं होत चाललंय. तर दुसऱ्या बाजूने आता विकेट हवेत. रिव्हर्स आणखीन एक चौकार आणि असे वाटतं की
इंडिव्हिज्युअली रन्स बनवण्याचा सर्वात मोठा रेकॉर्ड या सीझन मध्ये सेट करणारा बॅटर सुजल. ज्या प्रकारे त्याने खेळ दाखवला पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक, दुसऱ्या सामन्यामध्ये चांगला खेळ, याही सामन्यामध्ये सुजल इंडिव्हिज्युअली खेळतोय सध्याच्या घडीला. 24 वरती. दुसऱ्या सामन्यामध्ये 28 बनवला होता आणि आता त्यामध्ये आणखीन काही ऍड करा, आणखीन एक चौकार. आणि आता टीम टोटल झालेली आहे 55 झालेले आहे. जिंकण्यासाठी आता करायचं फक्त 25. कुठेतरी आपण चर्चा करत होतो की 70 बनला तर फाईट होईल, बट तसं काहीच नाहीये. फक्त आता 25 करायचं. आणि आता फिल्डर आगे बॉल फील्ड झाला आणि अजूनही काही चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. आज रिव्हर्स स्वीप दिवस जागे ज्या प्रकारे रिव्हर्स स्वीप जितके आज आपण पाहिलेले आहेत, मला असं वाटतं एखादं असं षटक नसेल जिथे रिव्हर्स स्वीप वरती चौकार नसेल. आणि स्कोर कार्ड येस पोहोचवतोय 4चा मदतीने. टीम टोटल 59 आणि जिंकण्याकरिता 21 धावांची आणखीन आवश्यकता. चेंडू लागले येते 12. एक बॉल बाकी आहे. अंपायर एक बॉल बाकी आहे. दोन्ही स्कोरर तेच सांगतात एक बॉल बाकी आहे. बघा 2 नो बॉल, 1 व्हाईट बॉल, 4 चौकार आणि 1 डॉट. एक बॉल अजूनही आहे. 13 मध्ये 21 आणि 13 मध्ये 21 होतं. आता 12 मध्ये 17 करा. आणि सुजल खेळतो इंडिव्हिज्युअली. छत्तीस वरती नॉट आउट खेळतोय सुजल. आणि आता करायचं 12 मध्ये 17. अजित आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल फील्ड लागेल. बॉल फील्ड झाला. डॉट बॉल ने सुरुवात झाली आहे. आणि हा बॉल देखील चांगला टाकलाय. अतिरिक्त रन आहे. सर आमचं लक्ष तुमच्याकडे आहे. तुम्ही जसे इशारे द्याल तशी माहिती आम्ही इथनं देऊ. सो त्यामुळे तुम्ही थोडं लक्ष ठेवा. नेक्स्ट बॉल. आता स्वीपचा फटका फिल्डर आहेत. सध्या घडीला अजूनही सामना तर चेतक वॉरियर्सने सोडला नाहीये. ज्या प्रकारे गोलंदाजी दिसते, ज्या प्रकारे फिल्डिंग मध्ये एफर्ट्स पाहायला मिळतात. आता रिव्हर्स स्वीप, रन घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल कंप्लीट. आणि सिंगलचा सागेने स्कोर कार्ड आता 65 ऑन द बोर्ड. आणि जिंकण्याकरिता अडकिंग करायचं 15 धावा. चेंडू लागले ते येते 9 मध्ये 15. येते 3 बॉल. जर कोणत्याही प्रकारे चौकार नाही आला तर मॅच मध्ये मजा येईल. आणि हा बॉल इथे झाली गडबड. चार आला. आणि या क्षणाला माहोल तर बनलाच होता, प्रेशर हलका क्रिएट होतच होता, पण तिथे मिस्टेक घडली आहे. आणि आता रिव्हर्स स्वीप. आणखीन एक 4 जिंकण्यासाठी करायचं फक्त 7. आणि चेंडू लागलेत 7च चेंडू लागलेत. 7 मध्ये 7. आणि इथे नो बॉलही आहे, चौकारही आहे. म्हणजे आता 7 मध्ये करायचं फक्त 2. आणि सुजल नॉट आउट खेळतोय. 48 वरती दुसरं अर्धशतक येईल का? हो, आले. महाबलेश्वर प्रीमियर लीग 2026 मधला पहिला बॅटर ज्याने दुसरं
अर्धशतक वैयक्तिक बनवलंय